आता मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर या सगळ्या ठिकाणचं आरक्षण पडलंय आणि खुला प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष कुणीही चालेल अशा प्रकारचं आरक्षण पडलेलं आहे। मुंबईमध्ये या घडीची मोठी बातमी, खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी स्त्री किंवा पुरुष कुणीही महापौर होऊ शकतं। मोठी बातमी आहे या घडीची। मुंबईकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईला खूप प्रतिष्ठेची महापालिका केलेलं होतं सगळ्याच पक्षांनी। त्यामुळे मुंबईमध्ये नेमकं काय घडतं, एखादा SC ST प्रवर्ग पडतो का आणि मग तो पडला तर त्या प्रवर्गाचं कोणी नगरसेवक निवडून आलेलं आहे का, असा प्रश्न सगळ्या पक्षांना मुंबईमध्ये पडलेला होता। मात्र मुंबईमध्ये खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरी स्त्री किंवा पुरुष कोणीही महापौर होऊ शकतं। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, मुंबई महापालिकेमध्ये खुल्या प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे। सर्वसाधारण प्रवर्गाकरता आरक्षण सोडत सुरू झाली। मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर अशा सगळ्या महापालिकांमधली खुल्या प्रवर्गाचीच आरक्षण पडलेली आपण बघितली। त्यामुळे या सगळ्या 4 महापालिकांमध्ये स्त्री किंवा पुरुष खुल्या म्हणजे ओपन कॅटेगरीमधलं कुणीही महापौर होऊ शकतं। मुंबईमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे। त्यामुळे मुंबईमध्ये ओपन कॅटेगरीचा स्त्री किंवा पुरुष कुणीही महापौर होऊ शकतो। आता आपल्याला महापौर पदाचे दावेदार कोण आहेत ते सुद्धा पुढच्या काही वेळांमध्ये स्पष्ट होईल। मात्र मुंबई महापालिकेमध्ये खुल्या प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे। स्त्री किंवा पुरुष खुल्या प्रवर्गामधून कुणाची नावं समोर येतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नवी मुंबईमध्ये सुद्धा खुला प्रवर्ग, मीरा भाईंदरमध्ये सुद्धा खुला प्रवर्ग, महिला आणि पुरुष कोणीही महापौर होऊ शकतं। या सगळ्या ठिकाणची आरक्षण सोडत निघालेली आहे। मुंबईची आपण वाट बघत होतो, 11 वाजता ही सोडत खरं तर सुरू होणार होती, पण तिला थोडासा विलंब झाला आणि आपल्याला आत्ता 12:15-12:30च्या दरम्यान मुंबईची आरक्षण सोडत निघालेली आहे। त्यावर शिक्कामोर्तब झालंय की खुल्या प्रवर्गाचा स्त्री किंवा पुरुष कुणीही मुंबईचा महापौर होईल। आमचे प्रतिनिधी सहकारी आपल्या सोबत असतील, त्यांच्याशी आपण बोलू आणि अधिक माहिती घेऊ। कुणाची नावं समोर येतात, कोण नेमके दावेदार आहेत, हे सगळं आपल्याला पुढच्या काही वेळामध्ये कळणार आहे। दिवस महत्त्वाचा आहे आजचा। महापौर पदाची आरक्षण सोडत निघते आहे। 11 वाजता ही आरक्षण सोडत निघायला सुरुवात होणार होती, मात्र थोडासा विलंब झाला। आत्ता मुंबईचं आरक्षण पडलेलं आहे आणि त्या खुल्या प्रवर्गाला महिला किंवा पुरुष कुणालाही पडलेलं आहे। त्यामुळे खुल्या प्रवर्गातला स्त्री किंवा पुरुष कुणीही महापौर होऊ शकणार आहे मुंबईचा। नवी मुंबईमध्ये सुद्धा आरक्षण पडलेलं आहे खुला प्रवर्ग। त्या पाठोपाठ मीरा भाईंदर आरक्षण पडलेलं आहे खुला प्रवर्ग, स्त्री पुरुष कोणीही महापौर होऊ शकतं। आता या महापौर पदाचे दावेदार कोण आहेत हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल। आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडे। प्रणाली, ज्याची वाट बघत होतो ते आरक्षण मुंबईतलं आणि इतर महापालिकांमधलं खुला प्रवर्ग, काय सांगशील? मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर एकूण आत्ताचं जे आरक्षण पडलेलं आहे त्या आरक्षणामध्ये खुला प्रवर्ग आहे आणि त्या खुल्या प्रवर्गामध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांकडेही बरेच उमेदवार आहेत। काही आयात, काही पक्षाचे, असे बरेच उमेदवार आहेत। इतकंच नाही तर भाजपमध्ये आपण जर बघितलं तर 17 मराठी आणि जवळपास तेवढेच अमराठी उमेदवार सुद्धा आहेत असं म्हणायला हरकत नाही। त्याचबरोबर महिलांमध्ये जर सांगायचं झालं ओपन मध्ये तर जवळपास, म्हणजे खरं सांगायचं झालं तर आता ओपन झालेलं आहे, तर या 89 ज्या जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत त्या 89 जागांपैकी कुठल्याही उमेदवाराला या ठिकाणी महापौर पदाची संधी मिळू शकते। अशा वेळेला आपल्या पक्षामध्ये दीर्घकाळ काम केलेला, आपल्या पक्षातला अनुभवी, त्याच्या कामाची पोचपावती त्याला द्यायची म्हणून दिली जाऊ शकते अशी ही जागा आहे। परंतु आता या ज्या 17 महानगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर होणार आहे तिथे महिला असं सुद्धा एक आरक्षण आणखी पडणार आहे। त्यामुळे निम्म्या जागांवर महिला महापौर होतील बरोबर खुल्या प्रवर्गातून आणि उर्वरित जागांवर पुरुष महापौर होतील। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये खुला महिला असं आरक्षण पडतं का हे बघावं लागेल आणि जर तसं झालं तर मग मात्र मुंबई महानगरपालिके म्हणजे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण असल्यामुळं अशा बऱ्याच महिला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत। तसं जर झालं तर भाजपकडे
जवळपास 18 अशा महिला आहेत ज्या मराठी आहेत आणि 9 अमराठी महिला ज्या आहेत त्या या महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या आहेत. तर अशामध्ये कोणाला संधी बरोबर. दिली जाते, कारण खुला प्रवर्ग आहे त्यामुळे हो. या खुला प्रवर्गामधून कुणालाही महापौर होता येणार आहे. त्यामुळे नक्की. बरेच ऑप्शन्स हे आता या ठिकाणी उपलब्ध झाले नक्की. असं म्हणजे आपल्याला म्हणता म्हणजे येईल. मगाशी जसं आपण बघत होतो की 8 महापालिका या ओबीसी प्रवर्गाकरता राखीव आहेत, तर त्यामध्ये पुन्हा आरक्षण पडलं आणि मग ओबीसी प्रवर्ग का ओबीसी महिला प्रवर्ग हे परत एकदा आरक्षण पडलं. तसंच ओपन बाबत म्हणजे खुल्या प्रवर्गाबाबत होणार का? अगदी तशाच पद्धतीची प्रक्रिया यामध्ये सुद्धा राबवली जाईल आणि काही ज्या जागा आहेत त्या महिला खुला प्रवर्ग अशा पद्धतीच्या होतील आणि त्या ठिकाणी मग महिला महापौर होतील आणि उर्वरित ठिकाणी पुरुष महापौर होऊ शकतात किंवा त्याही ठिकाणी त्या स्थानिक पातळीवर त्या स्थानिक महानगरपालिकेमध्ये कशी परिस्थिती आहे हे बघून खुल्या प्रवर्गातून सुद्धा महिलांना संधी दिली जाऊ शकते. परंतु शक्यतो तसं होत नाही, कारण महिलांना मुळातच 50% आरक्षण आहे. त्यातही महापौर पदासाठी सुद्धा त्यांना 50% आरक्षण मिळणार आहे. अशाच ज्या जागा खुल्या होतील त्या ठिकाणी पुरुषांना संधी दिली जाईल. आपल्या पक्षामध्ये दीर्घकाळ काम केलेले जे पुरुष आहेत त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना हे पद दिलं जाऊ शकतं, कारण महापौर हे सन्मानाचं पद असतं, म्हणून तसा प्रकार घडताना आपल्याला बघायला मिळेल. नक्की. प्रणाली, काही क्षणासाठी तुला थांबवते, कारण आता भिवंडी बाबत सुद्धा आपल्यापर्यंत बातमी पोहोचली आहे. भिवंडीमध्ये खुला प्रवर्ग असं आरक्षण पडलेलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, सांगलीचं सुद्धा आरक्षण पडलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खुला प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलंय. भिवंडीमधलं अपडेट पुन्हा एकदा आपण घेऊया. भिवंडीमध्ये सुद्धा आरक्षण सोडत निघालेली आहे आणि खुला प्रवर्ग महिला असं आरक्षण भिवंडीमध्ये पडलेलं आहे. या घडीची महत्त्वाची बातमी, जसं आपल्याला प्रणाली सांगत होती की खुला प्रवर्ग या आरक्षणानंतर सुद्धा खुल्या प्रवर्गात पुढे अजून काय, तर पुढे अजून असं की खुल्या प्रवर्गामध्ये आता महिला वर्गाला कुठे आरक्षण मिळतं, ती सोडत कुठे निघते हे परत एकदा बघितलं जातं. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये खुला प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलेलं आहे. केडीएमसीचे दावेदार आता आपण बघूया. कल्याण डोंबिवली महापालिकेचे दावेदार कोण आहेत, तर शिवसेना किरण भांगले, शिवसेना हर्षला थविल, शिवसेना रमेश जाधव आणि मनसेच्या शीतल मंधारी यांची नावं पुढे येत आहेत. केडीएमसीचे महापौर कोण होऊ शकतात, तर अनुसूचित जातीमध्ये स्त्री किंवा पुरुष कुणालाही कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर होता येणार आहे. ती नावं 4 पुढे आलेली आहेत. फोटोन सकट त्यांच्या छायाचित्रा सकट आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत की कोण दावेदार आहे महापौर पदाचं कल्याण डोंबिवलीमध्ये. आता बघा, भिवंडी आणि पिंपरी चिंचवडमध्ये खुला प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलेलं आहे. पुणे मनपामध्ये खुल्या प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गाचं आरक्षण पडलंय. नवी मुंबईमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे. नवी मुंबई, मुंबई, मीरा भाईंदर, भिवंडी, पुणे, पिंपरी चिंचवड या सगळ्या ठिकाणचं आरक्षण समोर आलंय आणि त्यामध्ये भिवंडी आणि पिंपरी चिंचवड इथे खुला प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलेलं आहे आणि आत्तापर्यंतच्या इतर महापालिकांमध्ये खुला प्रवर्ग असं आरक्षण बघायला मिळत आहे. खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये स्त्री पुरुष कोणीही महापौर होऊ शकतो. तर ती कोणती महापालिका आहेत, तर पुणे आहे, मुंबई आहे, नवी मुंबई आहे, सांगली आहे, मीरा भाईंदर आहे. फक्त भिवंडी आणि पिंपरी चिंचवडमध्ये खुला प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलेलं आहे. हे आत्तापर्यंतचं अपडेट. जसं आपण मगाशी ओबीसी प्रवर्गातनं सुद्धा उपप्रवर्ग काढलेले होते आणि त्यात कुठे कुणाला कुठला महापौर होईल ते दाखवलेलं होतं. आत्ता आपण खुल्या प्रवर्गातले सगळे आरक्षण बघतोय. मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर होईल, स्त्री पुरुष कोणी असू शकतो. मुंबईमधला आपण परत एकदा बघतोय.